संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। जुईनगर येथील डीमार्ट समोर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना सकाळी 9:30 ते 10च्या सुमारास घडली। दुचाकीवर आलेल्या 2 इसमांनी राजाराम ठोके या कंत्राटदारावर गोळीबार केलाय। तब्बल 5 राऊंड फायर करून आरोपी फरार झाले असून ठोके जखमी असून त्यांच्यावर वाशीतील MGM रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। घटनास्थळी नवी मुंबई पोलीस दाखल झाले असून फॉरेन्सिक टीम देखील तपास करते। पोलिसांकडून CCTVच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू असून सखोल तपास करण्यात येतोय। दरम्यान राजाराम ठोके हे APMC मधील कर्मचाऱ्याचे कंत्राटदार आहेत। त्यांना गेल्या अनेक महिन्यापासून धमकीचे फोन येत होते। काय कारण आहे, कशा पद्धतीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे? साधारणतः 9:30च्या सुमारासचा इन्सिडेंट आहे। एक व्यक्ती आहे जखमी टोके म्हणून, ते ज्या ठिकाणी सकाळी चहा घेत होते अचानकपणे जेव्हा गाडीत बसले होते 2 इसम बाईकवरती आले आणि साधारणतः 4 ते 5 राऊंड फायर झालेले आम्हाला सध्या प्रथम दर्शनी दिसतंय। काही खाली केस त्या बुलेट्सचे जे आहेत ते आपण मिळालेले आहे। जखमी हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि सध्या स्टेबल आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। आता याची बॅकग्राऊंड काय, पार्श्वभूमी काय याचा तपास आमचा सुरू आहे। जखमी व्यक्ती काय व्यवसाय करत होता, त्याचा स्वतःचा काय बॅकग्राऊंड आहे याचा पण तपास चालू आहे आणि सगळ्या पद्धतीने आमच्या टीम्स क्राईम ब्रांचची आणि पोलीस स्टेशन, लोकल पोलीस स्टेशन आणि झोन 1च्या टीम्स या कंबाईन प्रमाणे काम करतायत आरोपींच्या मागे। सर, ठेकेदार APMC म्हटलं तर त्या कुठेतरी वादातून झालाय का? नाही, आता ही सध्या चर्चा आहे, म्हणजे ह्या चर्चा विविध प्रकारच्या चर्चा आहेत, पण निश्चित कंक्लुजन पर्यंत पोलीस अजून कुठल्याही पद्धतीने आलेलं नाहीये। जेव्हा जखमी स्वतः बोलण्याच्या मनस्थितीमध्ये असेल त्यावेळेस आणि काही इतर त्या बाकीचे आमचे अँगल्स आहेत जेव्हा स्पष्ट होतील त्यावेळेस नक्की आम्ही नक्की सांगू शकतो। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील, नवी मुंबई। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।